नववर्षाच्या स्वागतानिमित्ताने ठाणे पोलीस आज मंगळवारपासूनच आयुक्तालय क्षेत्रामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे। यावेळी पोलिसांकडून विशेष मोहीम देखील राबवली जात आहे। तडीपार गुंड, फरारी आरोपी, अभिलेखावरील गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत आहेत। शहरातील हॉटेल, धाबे, लॉन्समध्ये गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी गस्ती देखील घालत असल्याचं पाहायला मिळाले। खाडी किनारे, जेट्टी भागातही सध्या साध्या वेशेतील पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात विविध हॉटेल, ढाबे, लॉन्समध्ये 31 डिसेंबरच्या रात्री आणि 1 जानेवारीला पार्ट्यांचं आयोजन केलं जातं। या कालावधीमध्ये शांतता राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे। त्यानुसार गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। हॉटेल, लॉन्स, धाबे यांसारख्या आस्थापनांमध्ये संशयित व्यक्तींवरती लक्ष ठेवलं जाणार आहे। बसगाड्यांचे थांबे, रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा, तलाव परिसर, खाडी किनारी, जेट्टी या भागामध्ये गर्दी असते। त्यामुळे या ठिकाणी साध्या वेशातील महिला आणि पुरुष अधिकारी, कर्मचारी नेमण्यात येणार आहेत। छेडछाडीचे प्रकार टाळण्याकरिता निर्भया पथक देखील गस्ती घालणार आहे। तर वाहतूक पोलिसांकडून देखील शहरातील विविध ठिकाणी तपासणी केली जात आहे। मद्य सेवन करून वाहने चालवणाऱ्या चालकांवरती श्वास विश्लेषक यंत्राद्वारे कारवाई केली जाईल। वाहतूक विभाग ठाणे शहर यांच्यातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की आज दिनांक 31 डिसेंबर 2024 अनुषंगाने नागरिकांनी दारू पिऊन वाहन चालू नये, विदाऊट हेल्मेट, विदाऊट सीट बेल्ट, विदाऊट लायसन वाहन चालू नये अथवा वाहन चालवताना आढळून आल्यास सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पोलीस आयुक्तालय ठाणे शहर वाहतूक विभाग ठाणे शहर यांच्यातर्फे सरते 2024 व येणारे 2025 वर्षाच्या बिफोर हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा। नमस्कार। वाहतूक विभागामार्फत आज सर्व ठाण्यामध्ये मोहीम राबवली जाते असे की ड्रंक अँड ड्राईव्ह करून कोणी व्हेकल चालवू नये, दारू पिऊन कोणी वाहन चालवू नये। त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी ट्रॅफिक रूल्स आहेत ते फॉलो केले पाहिजे। ट्रॅफिक रूल्स जर फॉलो केले तर कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही। त्याचप्रमाणे आज जी कारवाई केली जाते की 31च्या अनुषंगाने बरेच लोक जे आहेत ते ड्रिंक करतात, त्यामुळे ड्रिंक केल्यानंतर कोणी वाहन चालवू नये आणि दारू पिऊन वाहन चालवल्यामुळं अपघात होतात ते टाळावे यासाठी आमच्या आज मोठ्या प्रमाणात मोहीम चालू आहे। धन्यवाद।